परवा पेपर फुटीबद्दल पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांच्या कमेंट काय आल्यात बघा. त्या व्हिडिओला पेपर फुटी सोडून दुसरा कुठलाही राजकीय अंग नव्हता. चालू असलेला प्रोटेस्ट योग्य की अयोग्य यावर सुद्धा मी काही बोललेलो नव्हतो. पेपर फुटी ही विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर विषय आहे एवढेच त्यामध्ये सांगितले होते. तरी त्यामध्ये काही लोकांच्या कमेंट बघा. एक जण म्हणतोय शेनफ्लुएन्सर, दुसरी कमेंट अनफॉलोड म्हणजे यांनी आधी फॉलो केले होते आणि हा व्हिडिओ बघून त्यांनी अनफॉलो केले. तिसरी कमेंट व्हिडिओ करायचे 50,000 भेटलेत वाटतं. म्हणजे मला एक गोष्ट समजली नाही की या लोकांना काय वाटतंय की पेपर फुटी व्हायला पाहिजे. काही लोकांनी आपला मेंदू काय घाण ठेवलाय का? काहींना तर प्रत्येक गोष्ट ही एकतर धर्माच्या किंवा राजकारणाच्या चष्मतेतूनच बघायची घाणेरडी सवय लागली आहे. या शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांच्या आईबापाने कर्ज घेतले होते. काही होतकरू मुलं काम धंदे करून या परीक्षांची तयारी करत होते आणि पेपर फुटीसारख्या भ्रष्ट गोष्टींमुळे त्यांचं 1 वर्ष वाया जाणं याची किंमत त्या लोकांना काय कळणार ज्यांना आपल्या आवडत्या नेत्यामुळे रस्त्यावर कटोरा घेऊन बसायची वेळ आली तरी ते त्यात धन्यता मानतात. आणि हे जे म्हणतात ना की मला व्हिडिओ बनवायचे 50,000 वगैरे मिळाले, त्यांना मला सांगायचे की पैसे घेऊन दुसऱ्याची स्क्रिप्ट वाचायला मी काय दलाल मीडिया नाही. माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेकडो मेसेजेस स्पॉन्सरशिपसाठी येऊन पडले आहेत, पण मी अजून एकही कमेंटला रिप्लाय दिलेला नाही. हे काम मी पैशासाठी करत नाही. विश्वास ठेवायचं तर ठेवा, नाहीतर गेले उडत असले लोक. माझा मुद्दा हा ना बीजेपी सपोर्ट बद्दल आहे ना सीजेपी सपोर्ट बद्दल आहे. तो फक्त पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल आहे आणि आजही मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. आणि एवढं सांगून पण जी व्यक्ती म्हणते ना की चॅनलला अनफॉलो करायचं, त्यांना मी सांगेल लगेच निघा. गरज नाही मला असल्या फॉलोअर्सची जे मानसिक गुलाम झाले आहेत.